शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडू यांनी जर आपण पाहिलं तर भर पावसाळ्यामध्ये पायदळ यात्रा काढली होती। त्यानंतर आता मेळघाटमधील समस्यांसाठी 1 मार्च ते 9 मार्च अशी बच्चू कडूंची मेळघाटात 250 किलोमीटरची सलोना ते चिखलदरा अशी पायदळ यात्रा असणार आहे। बच्चू काय सांगणार? नागपूरचं आंदोलन झालं, एक पायदळ यात्रेसाठी आता कर्जमुक्तीची आठवण म्हणून तुम्ही ही पायदळ यात्रा करताय, काय नियोजन आहे, काय सांगणार? काय मागणी? खरं तर त्या संदर्भात 18 तारखेला आम्ही पत्रकार परिषद ठेवली आहे। आता त्याचं पूर्ण माहिती मला देता येणार नाही, पण 1 मार्च ते 10 मार्च आमचं पदयात्रा आहे आणि ते कर्जमुक्तीची आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रा असं त्याचं एकंदरीत नाव आहे। ज्या पद्धतीनं न्यायाधीशांची घरं फोडल्याची घटना अमरावतीमध्ये घडली त्यावर तुम्ही टीका देखील केली। 24 तास उलटूनही आरोपी अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाही आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला जातो विरोधकांकडून। काय गुप्तचर खातं आहे चोरांचं? म्हणजे तुम्ही एक सांगा, कोणते न्यायाधीश घरी नाही आहे हे त्या चोरांना माहीत आहे, कोण आहे हे पण त्यांना माहीत आहे। आणि आपलं खुफिया खातं काय करता येईल? आपलं खुफिया खातं फक्त कोणावर गुन्हे दाखल करता येईल, कोणत्या राजकीयाच्या विरोधात आपल्याला काम करतं एवढ्यासाठीच वापरलं जातं। देवाभाऊ तेवढ्यासाठी ते काम गृह खातं सांभाळत आहे। आणि न्यायाधीशाच्या घरातल्या चोऱ्या जर इतका दिवस लागत सापडत नसेल तर मग सामान्य माणसाचं काय? इथं होणाऱ्या रोजच्या घरफोड्या आता घाटलाडकीला 6 ठिकाणी दरोडे घातले, एकाच गावात 6 ठिकाणी तलवारी घेऊन, त्याची बातमीच झाली नाही। आणि म्हणून या अशा प्रकारच्या व्यवस्थेला कारणीभूत कोण आहे? इथला आयुक्त काय करतं आहे का? हप्ते घेण्यातच गुंतलेला आहे। म्हणजे कोणाचे किती दुकानं चालवायचे, काय करायचं, या आमदाराचे एवढे चालवा, याचे 2 नंबरचे धंदे एवढे चालला, एवढंच आयुक्ताला काम आहे। दुसरं काय काम आहे इथल्या आयुक्ताला? त्यांना या गोष्टीकडे लक्षच नाही आहे। मेळघाटमधल्या मजुरांचं अजूनही त्यांचं जे थकलेला निधी आहे म्हणा कोट्यावधी रुपयाची आकडा आहे संपूर्ण। होळी जवळ आलेली आहे, त्यामुळे होळी कशी साजरी करणार आदिवासी असा प्रश्न आहे। ते 28 तारखेच्या आत जर केलं नाही, म्हणजे होळीच्या आत, तर आम्ही आयुक्त कार्यालय नागपूरचं घेरू। अजित पवारांच्या निधनानंतर विलनीकरणाची चर्चा दुसरीकडे सुरू झाली। त्यानंतर अजित पवार गटातले काही आमदार अस्वस्थ आहेत, भविष्याची त्यांना चिंता लागली, त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याचं बोललं जाते। पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं, कसं पाहता? काय आहे तर त्या अजितदाच्या राष्ट्रवादीतच 5-6 लोक हे BJPचेच लोक आहे। त्यांना BJPत डायरेक्ट गेल्यापेक्षा भाजपाची खेळी आहे, ते राष्ट्रवादीत राहून राष्ट्रवादीलाच खरं तर त्यांना कमी करायचं आहे असं एकंदरीत चित्र आहे। त्याच्यामुळं राहणार राष्ट्रवादीत आणि गुण गाणार सगळे भाजपाचे, सगळ्या खेळी त्याच्यात राहूनच ते सगळं करणार अशी एकंदरीत अवस्था आहे। त्यांना मोठे संभ्रमात आहे। म्हणजे या अशा अवस्थेमध्ये दादा गेल्यानंतर लगेच त्यांच्या काही लोकांना राजकीय कसे फायदे घेता येईल याचा ते प्रयत्न होईलच। मागील काही महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये भाजपचे मंत्री गणेश नाईक सातत्यानं एकनाथ शिंदेंवर टीका करतात। आता त्यांनी सांगितलेलं की आमच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने नवा भूखंड जो आहे तो नवी मुंबईतला भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं आहे। गणेश नाईकांनी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला केलेला आहे। वाटते मुख्यमंत्र्याचं हे काम आहे की मंत्र्याच्या बाबतीत बोलत असेल तर मुख्यमंत्री काय करत आहे, मुख्यमंत्र्याच्या भूमिका काय आहे? म्हणजे तुम्ही काय मंत्री लोक काय सामान्य समजले का? तर 2 आमदाराचे सत्तेतले भांडणं होत असेल आणि 2 मंत्र्याबद्दल बोलत तर मुख्यमंत्री ते अशा पद्धतीनं त्याला सुचवतो की काय, असाही प्रश्न आहे। शिंदे साहेबांनं काय केलं असेल किंवा गणेश नाईक काय करतात, या सगळ्याच्यावर मुख्यमंत्री काय करतं? मग मुख्यमंत्र्यांचं पाठबळ नाही करणार, त्याच्यावर तर तेच सिद्ध होतं। शेवटी 2 प्रश्न। 2022 मध्ये जर शिंदेंनी उठाव केला नसता तर तुम्ही मंत्रिमंडळात आले नसते असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे गणेश नाईकांना उत्तर देताना। हा, ते बरोबर आहे। आखरी बंडखोरीतूनच हे सगळी निर्मिती झालेली आहे आणि त्या बंडातूनच गणेश नाईक मंत्री झाले। याच्यात काही दुसरं काय कारण असू शकतं? नाही झाले असते, बंडखोरी केली नसती तर भाजप सत्तेत आलीच नसती। ते पापच आहे समजा, आणि त्या पापाचं फळ आता सगळ्याला भोगा लागून आलं। म्हणजे बंडखोरी पाप होतं? हा, आता मलाही भोगा लागलं, लोकांनाही भोगा लागलं।
हो, एक शेवटला प्रश्न. अजितदादांच्या निधनानंतर राज्यभर दुःख होतं आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्याच दिवशी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एक नवा कारनामा केलेला आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्राचे जे आहे ते परस्पर वाटप केल्याचं जे आहे ते समोर आलं. सोबतच राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राचं वाटप देण्यात आलेलं आहे. मोठा घोर आहे. इतका लहान विषय नाही आहे, प्रचंड पैसा आहे. तुम्ही जर रायगडचा शिक्षण अधिकारी आहे, त्यांना एका 3 वर्षात 3 ते 4 वर्षात 25 कोटी रुपये कमावले. 25 करोड. शिक्षण विभागातलं करप्शन एवढं वाढलं का बिलकुल बेधुंद आहे. म्हणजे 10-10, 20-20 वर्षाच्या अगोदरच्या पोस्ट आता भरून अगोदर त्या भरल्यासारखं सगळं दाखवतं. त्याचे पेमेंट गिमेंट सरकारला 10-10 वर्षाचे पैसे द्यावं लागतं. मागचे पैसे मागची जर नियुक्ती दाखवली 3-3, 4-4 वर्षाची, त्याचा भूदंड सरकारवर पडतं आहे. काय म्हणजे इथं काय संबंधच नाही. जितना लाओ उतना खाओ उतना लुटो, हीच खरं तर रामराज्याची नवीन कल्पना निर्माण केली भाजपनं. हो, टिपू सुलतानहून राज्यात विषय वाढलेला आहे मोठ्या प्रमाणावर. शिवरायांसोबत तुलना केलेली होती. इंग्रजांच्या लढ्यात जे आहेत, इंग्रजांसोबत लढण्यात शिवरायानंतर टिपू सुलतान होते असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष, त्यावर भाजपने आंदोलन केलं आहे. कसं पाहता? भाजपला आंदोलन करण्याची मला वाटते त्यांची ते लायकी नाही किंवा त्यांची ते पात्रता नाही आहे. भाजपचे कित्येक आमदार म्हणा, काही तो कनेटकर काय काय बोलला तेव्हा कुठे गेला? तो कोशियार बोलला होता तेव्हा कुठे गेला होता भाजप? कोशियारला लोकांनी तर पायदळी तुडवलं असतं. मग त्याच्या वेळेस भाजप का गप्प राहिलं? कोणत्याही महापुरुषाची तुलना एकमेकासोबत होऊच शकत नाही, हे लक्षात घ्या. ते आपापल्या ठिकाणी आपापल्या त्या कार्यकाळात त्या परिस्थितीत ते त्या ठिकाणी व्यवस्थित असतात. त्याच्यात ते तुलना करणं काही फार व्यवस्थित नाही आहे. टिपू सुलतानच्या ठिकाणी बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आहे, ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. पण त्याची तुलना करणं कोणाची ते मला वाटतं फार चांगलं नाही आहे. पण मला वाटतं भाजपवाले तुम्हाला टिपू सुलतान तो आमचा अकोल्याचा देशमुख आहे भाजपचा, त्यानं तर ठराव घेतला आहे का टिपू सुलतान सभागृहाला नाव द्या. मग तुम्ही केलं ते, तुम्ही MIM सोबत युती करता ते चांगलं आहे, बरोबर आहे. आणि आम्ही केलं असतं तर अब्दुल्ला बच्चू कडू झाला असता. पण BJPनं जर केलं, हां ते पात्र आहे, ते पवित्र आहे. MIM BJP युती चालतं या देशात, पण आम्ही केलेली चालत नाही. नालायक हे फक्त राजकारणासाठी सगळं नाचून ठेवतं आहे. म्हणजे यांना महापुरुष गुरु कोणालाच सोडायचं नाही. जात सोडली नाही, धर्म सोडला नाही, झेंडे सोडले नाही, आता महापुरुष पण सोडणार नाही. बिलकुल व्यवस्थित प्लॅनिंग करणं सुरू आहे. नक्कीच हे बच्चू कडू ते. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.